नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बायोलॉजीचं प्रॅक्टिकल नंबर 4 स्टडी ऑफ पोलन जर्मिनेशन ऑन स्लाइड. एम दिलेला आहे टू स्टडी द प्रोसेस ऑफ पोलन जर्मिनेशन ऑन स्लाइड व्हाईल ऑब्झर्विंग अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. रिक्वायरमेंट्स दिलेले आहेत फ्लावर ऑफ कॅथरॅन्थस इट मीन्स पेरिविंकल और हेलियांथस इट मीन्स सनफ्लावर और हिबिस्कस शो फ्लावर, कॅव्हिटी स्लाइड और ग्लास स्लाइड, कवर स्लिप्स, कंपाऊंड मायक्रोस्कोप, सुक्रोज क्रिस्टल इट मीन्स टेबल शुगर एक्सेट्रा. प्रिन्सिपल दिलेले आहेत, त्याखाली फिगर दिलेली आहे. फिगरचं नाव आहे पोलन ग्रेन शोईंग पोलन जर्मिनेशन. त्याच खाली आपल्याला प्रोसिजर दिलेली आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही हे एक्सपेरिमेंट रन करू शकता. त्यानंतर ऑब्झर्वेशन दिलेलं आहे, ऑब्झर्वेशनच्या खालीच इन्फरन्सेस दिलेले आहेत, ते तुम्ही अशा प्रकारे राईट करू शकता. यानंतर खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे Note the shape, color and ornamentation of pollen grain. Second question, what are the specific terms used for inner and outer walls of pollen grain? Third question, name the chemical component of the inner wall of pollen grain. And fourth question, what does a mature pollen grain represent? Fifth question is, where do pollen germinate naturally? Sixth question, name the nutrient elements which plays the major role in pollen grain germination. Seventh question is, draw a well-labeled diagram of male gametophyte in angiosperm as observed by you. तर तिथं तुम्ही अशा प्रकारची डायग्राम काढू शकता. यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा सेक्शन आहे, त्यामध्ये फर्स्ट MCQ आहे मूवमेंट ऑफ पोलन ट्यूब टुवर्ड्स अन एम्ब्रियो सॅक इज. ऑप्शन सी इज करेक्ट, किमोट्रॉपिक. त्यानंतर सेकंड MCQ outer wall of pollen grains is made up of. Option A is correct, sporopollenin. Third question, how many mitotic divisions take place during germination of pollen grain and its development into mature gametophyte? Option D is correct, 2. Fourth question, triporate pollen grain is commonly found in. Option B is correct, dicot plants. Fifth question, how many prothelial cells develop during development of male gametophyte in angiosperm? Option B is correct, no prothelial cell. Sixth MCQ, uniporate or monocopulate pollen grains is found in. Option A is correct, monocot plants. यानंतर डायग्राम ड्रॉ करायचे आहे. क्वेश्चन आहे ऑब्झर्व द स्लाइड अँड ड्रॉ द डायग्राम. तर अशा प्रकारे तुम्ही तिथं डायग्राम ड्रॉ करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो प्रॅक्टिकल नंबर 4चे आन्सर्स होते. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ही PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे तुम्हाला लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.